चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलला। आणि आपण नुकतंच इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी इग्नाइट प्लॅटफॉर्म तर्फे देण्यात आलेली आहे। आणि ही काय तर एक इथे परीक्षा आपण घेतोय। इथे ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी इग्नाइट प्लॅटफॉर्म तर्फे घेण्यात येणार आहे। बरं, इथे म्हणजे काय तर इथे म्हणजे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम ही एक शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे। ही शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या टॉप 600 जे विद्यार्थी असणार आहे त्यामध्ये उत्कृष्ट 600 त्या विद्यार्थ्यांना आपण फायदे म्हणजे काही शिष्यवृत्ती असतील किंवा इतर काही फायदे असतील ते आपण देणार आहोत। ओके, तर काय असणार आहे बघा, इथेची परीक्षा सगळ्यात पहिल्यांदा केव्हा होईल, कुठे होईल, कशा पद्धतीने होईल। तर सगळ्यात पहिले बघा, इथेची परीक्षा केव्हा होणार आहे तर 19 जानेवारीला ही परीक्षा असणार आहे। ठीक आहे, आणि केव्हा असणार आहे तर संध्याकाळी 6 वाजता ही परीक्षा होणार आहे। ठीक आहे, कशी असणार आहे ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे। कशी आहे ऑनलाईन स्वरूपाची, आणि फक्त इयत्ता 4थीचेच विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात। मग 4थीचेच विद्यार्थी का बरं तर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं जवाहर नवोदय विद्यालयात शिकण्याचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाची सुरुवात, त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची सुरुवात ही आतापासूनच व्हायला हवी। म्हणून आपण काय करतो, इयत्ता 4थी मधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जो विद्यार्थी पास करेल, ही शिष्यवृत्तीची परीक्षा या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये जे पहिले 25 विद्यार्थी असतील जे मेरिट मध्ये येणार आहेत, तर पहिल्या 25 विद्यार्थ्यांना आपण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याकरिता फ्री मार्गदर्शन देणार आहोत। मार्गदर्शन म्हणजेच काय तर आपली जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच ही त्यांना मोफत मिळणार आहे। ठीक आहे, पहिल्या 25 विद्यार्थ्यांसाठी ही आपली बॅच सुरू होणार आहे 27 जानेवारी पासून। आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे। पण ही परीक्षा जर तुम्हाला द्यायची आहे तर यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे। आणि नोंदणी कुठे करायची तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करू शकता। इयत्ता 4थीचेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत। आणि तुम्हाला या संबंधित आणखी कुठलीही माहिती पाहिजे असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही यावर कॉल करा किंवा आपल्या ऍपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ऍपवर सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे। निश्चिंत राहून सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे नीट। ओके, आणि जे विद्यार्थी मेरिट मध्ये येणार आहेत तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपण जवाहर नवोदयच्या विद्यालयाच्या बॅचवर काही टक्के सूट देखील देणार आहोत। तर नक्की या सुवर्ण संधीचा फायदा घ्या। आणखी एक महत्वाची सूचना की आपल्या ऍप्लिकेशनला, आपल्या ऍपवर, आपल्या प्लॅटफॉर्म तर्फे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीची जी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे एप्रिल मध्ये, त्यासाठी आपण नवीन बॅचेस लॉन्च केलेले आहेत। ठीक आहे, तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी याचा देखील फायदा घ्यायचा आहे। बॅच सुरू होणार आहे 12 जानेवारीला बॅच आहे। ठीक आहे, 12 जानेवारीला बॅच सुरू झाली आहे आणि ऍपवर तुम्हाला ही बॅच मिळणार आहे। ठीक आहे, फीज अगदी मोफत दरामध्ये तुम्हाला ठेवलेली आहे, 499 रुपये फीज आहे। रेग्युलर सेशन होणार आहेत, खूप मोठी अशी टीचर फॅकल्टी टीम त्यामध्ये तुमच्या सोबत आहे। आणि या बॅच मध्ये तुम्हाला रेग्युलर सेशन्स मिळणार आहेत, रेग्युलर लाईव्ह लेक्चर होतील, तुमच्या शाळेचा टायमिंग बॅलन्स करून लाईव्ह लेक्चर घेण्यात येणार आहेत, डेली टेस्ट असणार आहेत त्यामध्ये। तर नक्की याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे, हे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे। सोबतच आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत की मग इथे जी शिष्यवृत्तीची परीक्षा होईल ती परीक्षा नवोदयसाठी असणार आहे, तर मग अभ्यासक्रम कोणता असेल, मग अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा आहे, कसे प्रश्न विचारले जातील, तर यस त्याचं मार्गदर्शन देखील मी करणार आहे तुम्हाला। ओके, तर इथेच्या परीक्षेला जर तुम्ही बघितलं तर इथे मध्ये आपल्याला सिलेबस कोणता येणार आहे, इथे मध्ये कोणत्या विषयांवर किती प्रश्न येणार आहेत। तर आपण जर एक अभ्यासक्रम पाहिला तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 4 विषयांवर प्रश्न विचारले जातील। कुठले 4 विषय आहेत ते तर एक आहे इंग्लिशवर प्रश्न येणार आहेत, दुसरा आहे मराठीवर देखील प्रश्न येणार आहेत, तिसरा आहे गणित मॅथ्सवर देखील प्रश्न असणार आहे, आणि चौथा आहे बुद्धिमत्ता चाचणीवर देखील प्रश्न येणार आहेत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मग माझं इंग्लिश मीडियम आहे, मला येईल का, तर हो, हा जो पेपर होणार आहे हा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पेपर पाहायला मिळेल।
इंग्लिशमध्ये देखील आणि मराठीमध्ये देखील अशा दोन्ही भाषेमध्ये पेपर आहे. फक्त इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये, मराठीचे प्रश्न मराठीमध्ये आणि गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न दोन्हीही भाषांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर आजच्या सेशनला आपण काय बघणार आहोत? आजच्या सेशनला इथे मध्ये मराठी विषय जो आहे त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न येणार आहेत आणि कशा स्वरूपाचे प्रश्न येणार त्याची आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, मग कोणते प्रश्न येणार आहे बघा. एक उतारा वाचन येणार आहे, जसा नवोदय मध्ये येतो तशा स्वरूपाचा हा उतारा असणार आहे. नंतर समानार्थी शब्दांना काही प्रश्न असणार आहे, विरुद्धार्थी शब्दांना काही प्रश्न असणार आहे. अशा 3 टॉपिकवर इथेच्या परीक्षेला मराठीमध्ये 3 टॉपिकवर प्रश्न येणार आहेत. ओके, तर आपण त्याचा एकंदरीत सराव घ्यायचा आहे, प्रॅक्टिस घ्यायची आहे. ओके, चला तर आपण पहिले उतार्याची प्रॅक्टिस करूया. कशाची प्रॅक्टिस करायची आहे? उतार्याची प्रॅक्टिस करू. मग उतारा बघा, उतारा सगळ्यात पहिल्यांदा सोडवायचा कसा? तर उतारा सोडवण्यासाठी पहिल्यांदा तो उतारा नीट पहिले जेव्हा आपण वाचन करतो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असंही असतं की पहिले मी काय करेल तर सगळे प्रश्न वाचून घेईल आणि नंतर उतार्याकडे जाईल. येस, हे असंही आपण करू शकतो, पण केव्हा? जेव्हा तुम्हाला उतारा सोडवण्याची चांगली प्रॅक्टिस आहे. जेव्हा तुम्हाला उतारा सोडवण्याची चांगली प्रॅक्टिस झाली असेल त्यावेळेला तुम्ही हे मात्र करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांनी कधीही उतारा वाचलेला नाहीये तर त्यांनी काय करायचंय? पहिले उतारा नीट वाचायचं, त्याचं आकलन तुम्हाला वाचतानाच झालं पाहिजे आणि नंतर त्यावरचे प्रश्न वाचायचे. पण पहिल्यांदा, आणि जर तुम्हाला असं वाटलं उतारा वाचताना की इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याला अंडरलाईन करा, लगेच त्याला काय करायचंय? अंडरलाईन करायची आहे. ओके, तर उतारा वाचूया आपण. चला, उतारा आपला हा पहिला उतारा आहे. एका मोठ्या जंगलात एक जुनं वडाचं झाड होतं. त्या झाडावर अनेक पक्षी घरटी होती, अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाडाच्या फांद्या इतक्या पसरलेल्या होत्या की उन्हाळ्यातही तिथे खूप सावली असायची. एकदा जंगलात खूप मोठा दुष्काळ पडला. नदी नाले आटले, झाडे सुकू लागली. पण या वडाच्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर गेलेल्या असल्यामुळे ते झाड हिरवेगार होते. अनेक तहानलेले प्राणी त्या झाडाखाली विश्रांती घेत असत. वडाच्या झाडाने कधीही कोणाला नकार दिला नाही. त्याने आपल्या सावलीत सर्वांनाच आश्रय दिला. आणि यावरून आपल्याला असे शिकायला मिळते की संकटाच्या वेळी जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा थोर आहे. ठीक आहे, तर उतारा आपल्याला समजलेला आहे. एक जंगलाबद्दल बोललाय, त्यामधल्या एका वडाच्या झाडाबद्दल बोललेला आहे. ओके, तर आपण प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न बघा, वडाचे झाड कुठे होते? येस, पहिलीच ओळ आहे बघा, पहिलीच ओळ आहे. वडाचे झाड कुठे होते? एका गावाच्या मध्यभागी होतं का? एका मोठ्या जंगलात होतं? नदीच्या काठी होतं की डोंगरावर होतं? येस, एका गावाच्या मध्यभागी होते का? नाही. बघा इथे दिलेलं आहे. कुठे होते ते झाड? एका मोठ्या जंगलात होते. कुठे होते ते झाड? एका मोठ्या जंगलात होते. ठीक आहे, पहिलीच ओळ आहे आपली आणि त्यावर प्रश्न आलाय. ओके, येस, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर देखील देऊ शकता बरं का. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः उत्तर शोधा आणि नंतर व्हिडिओ सुरू करा, चेक करा तुमची उत्तर बरोबर आहे का. ओके, चला पुढे काय विचारलंय? उतारा तोच आहे त्यामुळे पुन्हा वाचण्याची गरज नाहीये. पहिले आपण काय करूया? प्रश्न वाचून देऊ. वडाचे झाड हिरवेगार का होते? वडाचे झाड हिरवेगार का होते? पाऊस पडल्यामुळे होतं का? कोणीतरी त्याला पाणी घातल्यामुळे होते का? की त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली होती म्हणून? की ते जादूचे झाड होते म्हणून? का बरं होते पहा, आपल्याला इथे दिलेलं आहे की वडाचे जे झाड आहे हे हिरवेगार का होते? कारण वडाच्या झाडाची मुळे जमिनीत खूप खोलवर गेलेली होती म्हणून वडाचं झाड काय होतं? हिरवगार होतं. ठीक आहे, दिसलंय का उत्तर? येस, त्याची मुळे खोल जमिनीत गेलेली होती म्हणून. क्लिअर? येस. आणखी पुढला प्रश्न बघा, झाडाखाली कोण विश्रांतीसाठी येत होते? कोण येत होते? पर्याय वाचायचे. शिकारी येत होता की तहानलेले प्राणी की लाकूड तोडे की लहान मुले? बघा कुठे दिलेलं आहे? कुठे दिलेलं आहे? अनेक तहानलेले प्राणी त्या वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी येत होते. कोण येत होते? अनेक तहानलेले प्राणी यायचे. अनेक तहानलेले प्राणी यायचे तिथे. ठीक आहे, नंतर या उतार्यातून आपल्याला कोणती शिकवण मिळते? शिकवण बरं कोणती दिली आहे पहा. झाडे लावणे गरजेचे आहे ही शिकवण आहे का? उन्हाळ्यात सावलीत बसावे ही शिकवण आहे का? संकटाच्या वेळी दुसऱ्यांना मदत करणारा थोर असतो ही शिकवण आहे
की जंगलात जाऊ नये ही शिकवण आहे. बघा शिकवण काय दिली आहे, यावरून आपल्याला असे शिकायला मिळते की संकटाच्या वेळी जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा थोर आहे. ठीक आहे, संकटाच्या वेळी जो दुसऱ्यांना मदत करतो तोच थोर आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क याचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा पुढे आणखी दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, आणि हे लक्षात ठेवा उतार्यावर तुम्हाला एखादा प्रश्न समानार्थी विरुद्धार्थीवर असतो, उतार्यामध्येच ते पण आहे. ठीक आहे, तर दुष्काळचा विरुद्धार्थी शब्द काय? दुष्काळ म्हणजे काय रे? एकदम कमी पाऊस, एकदम कमी पाऊस. बघा सुकाळ, पाऊस, हिरवळ की संकट? सुकाळ. दुष्काळ म्हणजेच काय? दुःखद काळ किंवा चुकीचा काळ, त्याच्या विरुद्ध काय येते? सुकाळ म्हणजे चांगला काळ. ठीक आहे, सुकाळ म्हणजेच काय? चांगला काळ. दुष्काळ म्हणजे वाईट काळ म्हणू शकतो आपण, अगदी त्याच्यामध्ये सगळ्यांवर संकट येणारा काळ. ठीक आहे, त्याला म्हणतात दुष्काळ, आणि त्याचा विरुद्ध काय आहे? सुकाळ. ओके, तर हा आपण एक उतारा पाहिला. इथेच्या परीक्षेला तुम्हाला एक उतारा येणार आहे, तर तो असा स्वरूपाचा असेल आणि 5 प्रश्न त्यावर असणार आहे. ओके, आता आपण समानार्थी शब्द कसे विचारले जातील याचं देखील एक डेमो बघणार आहोत. ओके, समानार्थी शब्द कसे विचारले जातात बघा. आनंदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वेदना, हर्ष, शोक की राग? येस, कोणता असणार आहे सांगा? कोणता असेल? आनंदी, आनंद, आनंदाचा काय आहे? हर्ष. आनंद म्हणजेच काय? हर्ष. शोक म्हणजे काय होते रे? शोक म्हणजेच काय होईल? दुःख. शोक हा कशाचा समानार्थी शब्द आहे? दुःखचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आनंदाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे? हर्ष. ठीक आहे, असे प्रश्नही तुम्हाला इथेच्या परीक्षेला विचारले जाणार आहे आणि नवोदयला देखील विचारले जातात. ओके, पुढला दुःख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आताच बघितलं आपण. दुःख म्हणजेच काय? येस, सुख, हसू, वेदना की आनंद? वेदना. काय होणार? वेदना. येस, दुःख म्हणजेच काय? वेदना. वेदना म्हणजेच दुःख. वेदना झाल्या की दुःख होते. ठीक आहे, येस. पुढे बघा, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्र. मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शत्रू, वैरी, सखा की अरी? कोणतं होणार? त्याचं होणार आहे सखा. कोणता आहे समानार्थी शब्द? सखा. सखा म्हणजेच मित्र, म्हणजेच जिवलग. जिवलग म्हणू शकतो आपण. जिवलग म्हणजेच मित्र, म्हणजेच सखा. ठीक आहे, आणि वैरी म्हणजे काय रे? वैरी म्हणजेच शत्रू. वैरी म्हणजे काय होईल? शत्रू. तर पर्याय क्रमांक क बरोबर आहे. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. शत्रू या शब्दाचं विचारलेलं आहे. शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? शत्रू. शत्रूचा कोणता आहे? सखा, मित्र, सोबती की वैरी? आताच बघितलंय आपण. कोणता आहे समानार्थी शब्द? वैरी. वैरी म्हणजेच काय होईल? शत्रू. वैरी म्हणजेच काय? शत्रू. समानार्थी म्हणजे समान अर्थाचे आपल्याला शोधायचे असतात. ठीक आहे, पुढे बघा. गुरु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? विद्यार्थी, शिक्षक, बालक की मित्र? यस, आपले गुरु कोण आहेत? आपले शिक्षक आहेत. बरोबर, मग समानार्थी शब्द काय आहे गुरुचा? शिक्षक आहे. काय आहे? शिक्षक. शिक्षक म्हणजेच गुरु. ठीक आहे, आणि याचा आणखी एक समानार्थी शब्द लक्षात ठेवा. अध्यापक हा याचा आणखी एक समानार्थी शब्द असू शकतो. ठीक आहे, तर दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढे वन या शब्दाचा समानार्थी शब्द काय? शेत, गाव, जंगल की माळ? अतिशय सोपं आहे. वन म्हणजे काय होणार? वन म्हणजे होणार जंगल. आणि वनचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत पहा. वन म्हणजेच जंगल, म्हणजेच कानन, म्हणजेच विपिन, विपिन म्हणजेच अरण्य. काय होते? अरण्य. मग जंगल म्हणजे वन म्हणजेच काय होते? वन म्हणजे जंगल, वन म्हणजे कानन, वन म्हणजे विपिन, आणि वन म्हणजेच अरण्य. ठीक आहे, तर जंगल याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढला प्रश्न बघा. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जलचा समानार्थी शब्द कोणता आहे? येस, कोणता आहे? वारा, पाणी, अग्नी की माती? कोणता असेल? पाणी. आणि पाणीचेच समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत पहा. जल. जलच्या नंतर कुठला आहे? अंबू. अंबू. अंबू पण पाण्यालाच म्हणतात. नीर पाण्यालाच म्हणतात. तोय पण पाण्यालाच म्हणणार. ठीक आहे, पाणीचे समानार्थी शब्द आहेत, तर हे पण लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. येस, ओके. नंतर
पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सागर, टेकडी, डोंगर की मैदान? येस, पर्वत म्हणजे काय? तर पर्वत म्हणजे काय होणार? डोंगर. आणि टेकडी आणि डोंगर मध्ये फरक आहे बरं. लहान असते टेकडी, कशी असते? लहान. आणि डोंगर कसा असतो? मोठा असतो. ठीक आहे, तर याचं उत्तर कोणतं आहे? डोंगर. पर्वत म्हणजेच काय होणार आहे? डोंगर. ठीक आहे, तर हे समान अर्थाचे शब्द आहेत, तुम्ही सुद्धा उत्तर देऊ शकता. ओके, नदी या शब्दाचा अर्थ काय होतो? सरिता, तलाव, समुद्र की विहीर? नदी म्हणजे काय? येस, नदी म्हणजेच काय होणार आहे? येस, सरिता. नदी म्हणजेच काय होणार आहे? सरिता होणार आहे. येस, सरिता होणार आहे. ठीक आहे, मग सरिता, आणखी नदीचे समानार्थी शब्द काय काय आहेत? आणखी नदीचे समानार्थी शब्द काय काय आहेत? तर तिला तटिनी पण म्हणतात, तटिनी पण म्हणतात, सरिता पण म्हणतात. ठीक आहे, येस, तर दोन्हीही आहेत, तर दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला, बालक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वृद्ध, तरुण, राजा की मुलगा? बालक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बालक म्हणजेच काय? तरुण. बालक म्हणजेच काय? तरुण. बालक, तरुण. बालक अवस्था म्हणजेच बालक असतो म्हणजेच तरुण असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे, येस. नंतर बघा, आता तुम्हाला विरुद्धार्थी शब्द देखील विचारले जाऊ शकतात. विरुद्धार्थी शब्द कशा पद्धतीने येतील? तर अशा स्वरूपाचे त्यावरचे प्रश्न येणार आहेत. कसे प्रश्न येतील बघा, कसे प्रश्न येतील? अचूक याचा विरुद्ध शब्द ओळखायचा आहे. विरुद्ध अर्थी म्हणजे त्याचे अर्थ विरुद्ध असतील. अचूक म्हणजे काय? चुकीचा नसलेला. अचूक म्हणजे काय? चुकीचा नसलेला. मग त्याचा विरुद्ध काय येईल? चुकीचा असलेला. मग चुकीचा असलेला म्हणजे काय? चुकीचे. चुकीचा असलेला म्हणजेच काय? चुकीचे. अमृतच्या विरुद्ध कोणता शब्द येईल? अमृत. अमृतच्या विरुद्ध काय येणार आहे? विष. अमृत ज्याने आपल्याला जीवनदान मिळते आणि विष जो आपला जीव घेऊन जातो. ठीक आहे, नंतर अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अतिवृष्टी. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे आणि त्याचा विरुद्ध शब्द काय येईल? अनावृष्टी. पाऊस अतिशय कमी पडतो. ठीक आहे, कृतज्ञ या शब्दाचा अर्थ, पहिले तर कृतज्ञ म्हणजे काय हे पाहून घ्या. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असलेला. उपकाराची जाणीव असलेला म्हणजेच कृतज्ञ. ठीक आहे, आणि कृतघ्न याचा विरुद्धार्थी शब्द आहे. कोणता आहे? कृतघ्न. उपकाराची जाणीव नसलेला. उपकाराची जाणीव नसलेला त्याला आपण काय म्हणणार? कृतघ्न. तर याचा कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कृतघ्न. ठीक आहे, कुठला आहे? कृतघ्न. आता आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द काय येईल बघा? आस्तिक. येस, आस्तिक. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा. आस्तिक म्हणजे कोण? देवाला मानणारा. आणि आस्तिकचा विरुद्धार्थी कोणता येईल? नास्तिक. नास्तिक म्हणजे जो देवाला मानत नाही असा. ठीक आहे, आणखी काही प्रश्न बघा. आयात. आयातचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? आयात म्हणजे घेणे. आयात म्हणजे आपल्या देशात घेणे आणि त्याचा विरुद्ध काय येईल? निर्यात. निर्यात म्हणजे इतर देशांना देणे किंवा इतर देशांना पाठवणे. ठीक आहे, दुसरं इष्ट. इष्ट म्हणजेच काय? बरोबर. इष्ट म्हणजेच काय? बरोबर किंवा चांगल्या, योग्य म्हणू शकतो आपण. योग्य. इष्ट म्हणजेच काय? योग्य. याच्या विरुद्ध राहील अनिष्ट. अनिष्ट म्हणजेच अयोग्य. अनिष्ट म्हणजेच काय? अयोग्य. यस. आठवा आहे कौतुक. कौतुकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कौतुक. कौतुकचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? निंदा. कौतुक करणे म्हणजे प्रशंसा करणे, तारीफ करणे. त्याचा विरुद्ध निंदा येणार आहे. जहाल. जहाल. जहाल म्हणजे कठोर विचाराचे. जहाल म्हणजे कडक आणि कठोर विचाराचे. त्याच्या विरुद्ध काय राहील? मवाळ. यस, सौम्य विचाराचे. ठीक आहे. विधायक. विधायकच्या विरुद्ध काय येईल? विधायक. विधायक म्हणजे निर्माण करणारा. निर्माण करणारा. विधायक म्हणजे काय? निर्माण करणारा. आणि त्याचा विरुद्ध काय येईल? विघातक. विघातक म्हणजेच नष्ट करणारा. काय येणार? नष्ट करणारा. ठीक आहे, येस. तर असे आपण 10 प्रश्न समानार्थीचे पाहिले, 10 प्रश्न विरुद्धार्थीचे पाहिलेले आहेत. आणि सोबतच तुम्हाला मी एक उतार्याचे 5 प्रश्न देखील घेतलेले आहेत.
मग आपली जी इथेची परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपल्याला एक उतारा येईल, एक समानार्थी शब्द येतील काही आणि काही विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न येणार आहेत. तर त्यासाठीची तयारी ही खूप चांगली करा आणि छान प्रमाणे पेपर द्या. इथेसाठी तुम्हाला खूप जास्त सुविधा बेनिफिट्स त्यामध्ये मिळणार आहेत. ओके, तर सगळ्यांनी छान परीक्षा द्यायची आहे. तर इथेची परीक्षा म्हणजेच शिष्यवृत्तीची आपली परीक्षा कधी होणार आहे, तर एकदा मी तुम्हाला पुन्हा रिमाइंड करून देते, 19 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे. कधी होणार आहे? 19 जानेवारीला. कधी होणार आहे? संध्याकाळी 6 वाजता ही परीक्षा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता. आणि कोणते विद्यार्थी देऊ शकतात? इयत्ता 4थीचेच विद्यार्थी देऊ शकतात. ठीक आहे. तर यस, तुमचं जर स्वप्न असेल की आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकायचं आहे, तर या परीक्षेला सामोरे जा आणि छान पेपर द्या. पहिल्या टॉप 25 जे मेरिट येणार आहेत त्यांना आपण जे नवोदय विद्यालयाचं मार्गदर्शन आहे आपलं ते फ्री मध्ये मिळणार आहे. इतकं उत्कृष्ट टीचिंग फॅकल्टी टीम आणि त्यांचं मार्गदर्शन हे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. येस, तर आणखी तुम्हाला याविषयी कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून सर्व अडचणींची माहिती जी आहे ती घेऊ शकता. ओके, थँक्यू.